श्रोते हो नमस्कार. आज एक सुंदरसा विषय घेऊन मी आलेली आहे. नक्की ऐका, शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. कारण ही जी काही माहिती सांगितलेली आहे ती माझी स्वतःची नाही आहे. परमपूज्य प्रतापे महाराजांची आहे, ज्यांचा आश्रम नर्मदा तीरावर आहे आणि जे मूळ नागपूरचे आहेत, परंतु त्यांनी सगळ्या परिक्रमावासियांसाठी त्यांना सेवा देण्यासाठी किंवा एक साधुत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे, संतपणा आहे. तर त्यांनी तिथं नर्मदाकाठी आश्रम स्थापित केलेला आहे आणि ते परिक्रमावासियांना सेवा देतात. गोंदवलेकर महाराज दत्त महाराजांची सेवा करतात. तर मी एक व्हिडिओ पाहत होते परिक्रमेचा, नर्मदा परिक्रमेचा, डॉक्टर सुरुची अग्निहोत्री नाईक यांचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे किंवा त्यांनी प्रतापे महाराजांनी साधना म्हणजे काय किती छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्यांना मी थोडासा प्रयत्न केलेला आहे माझ्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा किंवा मला जे काही कळलं ते इथं तुम्हाला सांगण्याचा. तर काही चूक झाली असेल तर माफ करा, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अतिशय सुंदर अशी ही माहिती आहे. साधना म्हणजे काय? दररोजच्या दररोज पूजा अर्चा करणे, एखाद्या देवदेवतेचा जप करणे म्हणजे साधना काय? तर श्रोते हो, तुम्ही माकडाचं पिल्लू पाहिलं आहे का? आणि मांजराचं पण पिल्लू पाहिलं आहे का? तर मग ऐका. माकडाच्या पिल्लाने त्याच्या आईला पकडलेलं असतं आणि मांजराच्या पिल्लाला त्याच्या आईने तोंडात पकडलेलं असतं. हाच तर फरक आहे. तर साधना म्हणजे काय? तर माकड उड्या मारत असताना त्याच्या पिल्लाचा हात सुटू शकतो, ते खाली पडू शकतं, त्याला काही इजा होऊ शकते, त्याचा कपाळमोक्ष पण होऊ शकतो, कारण पिल्लाने आईच्या पोटाला धरलेलं आहे. पण मांजराने मात्र त्याच्या पिल्लाला पकडून ठेवलेलं आहे त्याच्या तोंडामध्ये, आणि ते पिल्लाला माहिती आहे की आईने आपल्याला पकडलेलं आहे. त्याच्यामुळे ते निर्धास्त असतं, निवांत असतं, त्याला पडण्याची, नुकसान होण्याची भीतीच नसते, चिंता नसते, ते बिनधास्त असतं. आई म्हणजे कोण? तर सद्गुरू माऊली. ती जे सांगेल ते श्रद्धेने ठामपणे करणे म्हणजेच साधना. तर आईने धरून ठेवणं महत्त्वाचं. तुम्ही आईला धरून ठेवू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. आई म्हणजे काय? सद्गुरू माऊली. आणि साधना म्हणजे काय? तुम्हाला जसं नेईल, जिथं नेईल, जे जे सांगेल ते ते करणं, गुरुच्या सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार, आशीर्वादानुसार, आदेशानुसार. एकाचेच होऊन राहा असं साधू संतांनी सांगितलेलंच आहे. हा देव, तो देव, ते देव, हे ते असं करण्यापेक्षा एकच कुठलं तरी नाम मनामध्ये धरा आणि त्याचा ध्यास घ्या, त्याच्या पाठीमागं लागा. जे सद्गुरू सांगतील तेच करा. मग तो जप असो, उपवास असो, एखादा नियम असो, तो तंतोतंत पाळा आणि तो कायमस्वरूपी पाळा, तरच त्याची फलश्रुती आहे, नाहीतर नाही. म्हणजे साधना, त्याचं फळ नक्कीच मिळणार. पण जर इथे तिथे भटकत फिरलो तर हाती काहीच लागणार नाही, वेळ निघून जाईल. आणि इथं तिथं भटकणं म्हणजे तर काय? तर आपल्या मनाचं विचलित होणं आहे, आणि साधनेत हे जमत नाही. मन विचलित होऊन जमतच नाही, मनाचा ठामपणाच लागतो, तरच साधना सफल होते. कारण कोण समय येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कोण समय येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. जे आहे ते आत्ताच, परत आपण आहोत का नाही सांगू शकत नाही, परत होईल का नाही सांगू शकत नाही. म्हणून आईने धरून ठेवणं महत्त्वाचं. आईला धरून ठेवून आपण आईला धरून ठेवू शकत नाही. तुम्ही आईला पकडलं तर तुमचा हात सुटू शकतो, पण आईने जर तुम्हाला पकडून ठेवलं तर तुम्ही पडू शकणार नाहीत, योग्य मार्गानेच तुम्ही जाल. म्हणून आईरूपी सद्गुरू माऊलीचं जे सांगेल ते श्रद्धेने करा, ठामपणे करा, म्हणजेच साधना. कशी वाटली मंडळी ही तुम्हाला माहिती? आवडली का? नक्कीच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.